कधी काटेरी वाटा, कधी वादळांचा खेळ, जीवनाचा संग्राम झाला रक्तात मळेळ. पण ठाम पावलांनी चालला माणूस खास, जनतेच्या विश्वासात घडला त्याचा श्वास. सिंधुदुर्गा तुझा अभिमान, शौर्याचा तुझा गान, काम रक्तान सिंधो जीव धरतीस देई नवा प्राण. झाले बहु होतील बहु, परंतु यासम हाच, असा ज्यांचा आदरानं आणि अभिमानानं उल्लेख करावा लागेल असं नेतृत्व म्हणजे आदरणीय खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे. कोकणच्या मातीचा अभिमान आणि स्वाभिमान उराशी बाळगत ज्यांनी थेट या गौरवशाली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाला गवसणी घातली ते हे झंझावाती नेतृत्व. ज्यांनी आजवर कोकणला कमी लेखलं त्यांना त्यांच्याच अंगणात जाऊन कोकणच्या लाल मातीची ताकद दाखवणारं हेच ते वादळ. पराकोटीच्या संघर्षातून तावून सुलाखून जाताना राजकीय चढउतार अनुभवत यश अपयशाच्या लाटांवर तितक्याच खंबीरपणे स्वार होत आपल्या कोकणसाठी तळमळीनं संघर्ष करणारं हेच ते नेतृत्व आदरणीय खासदार नारायण राणे. घराणेशाहीच्या कलंकित मार्गाचा शाप मिळालेल्या आणि वाटळं होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या चाकोरीबद्ध राजकारणात आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं आणि वर्षानुवर्षे ते उत्तुंग शिखरावर नेत राहणं हे निव्वळ अशक्य. बापजाद्यांची 7 पिढ्यांना पुरेल इतकी संपत्ती आणि घराणेशाहीचा वारसा असणाऱ्यांना जे जमलं नाही ते करून दाखवलं कोकणच्या या आमच्या आदरणीय दादांनी. यामागं अनेकांचे आशीर्वाद होते. शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा प्रवास राजकारण आणि समाजकारणाच्या मार्गावर अनेकांच्या आशीर्वादाचा, मैत्रीचा, लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि कोकणवासियांच्या अखंड प्रेमाचा पाईक ठरला. असं प्रेम आजवर महाराष्ट्रात तरी कोणाच्या वाट्याला आलं नाही आणि याची नोंद सोनेरी अक्षरांनी या राज्याच्या इतिहासात निश्चितच झाली आहे. एका अत्यंत शिस्तबद्ध, विकासाला गती देणाऱ्या आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या भाजपसारख्या राष्ट्रभक्त पक्षाचं नेतृत्व करताना आमच्या दादांनी केवळ कोकण नव्हे तर आपल्या कार्यानं, स्वभावानं, कर्तबगारीनं तसंच थेट आणि स्पष्ट भूमिकेनं अवघ्या देशवासियांना जिंकलं. परदेशातले कोकणवासीही आज आदरणीय दादांना मानतात. इतकं प्रचंड प्रेम लाभलेलं एकही नेतृत्व आज राज्याच्या राजकारणात आणि राजकारणाच्या इतिहासात नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक अडथळे आले, परंतु कोकण बदलण्याचं स्वप्न त्यांनी कधीच सोडलं नाही. ते त्यासाठी अखंड कार्यरत राहिले. आज राज्याच्या राजकारणात अनुभवी आणि ऋषितुल्य नेतृत्व जर कोणतं असेल तर ते फक्त आदरणीय राणेसाहेब हेच आहेत. राजकारण करताना त्यांनी दाखवलेला मुत्सद्दीपणा प्रत्येक वेळी गेम चेंजर ठरला. राजकारण आणि समाजकारण करताना पक्ष कोणताही असो, त्यांनी जे मित्र जोडले त्यांच्याशी कायमस्वरूपी मैत्री ठेवली. म्हणूनच आज त्यांचा वाढदिवस हा केवळ वाढदिवस नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रानं या नेतृत्वाचा केलेला अमृत महोत्सवी सन्मान सोहळा ठरला आहे. आदरणीय दादांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हॅलो सिंधुदुर्ग परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.